हेलो एवरीवन, वेलकम बैक टू माय चैनल। मैं शिवानी। आशा करती हूँ आप सब लोग ठीक हो, मैं भी ठीक हूँ। तो आप लोग के लिए नए चमकदार ब्लॉग लेके आ रही हूँ। ये ब्लॉग सस्पेंस रहेगा, तो वीडियो में आप लोग को रहना पड़ेगा तो ही पता चलेगा क्या है ब्लॉग। तो मेरा चैनल में अगर आप लोग नए हो तो प्लीज़ सब्सक्राइब करके बेल आइकन टंग करके दबा दीजिएगा। एक मिनट, आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज उपस्थित आलेल्या हजारो कार्यकर्त्यांचं मी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सर्वांना विनंती आहे की आपण राज्यगीतासाठी सर्वांनी उभं राहायचे। समोर बसलेले सर्व पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते, आपण सर्वांना विनंती या ठिकाणी करतोय। ऑपरेशन सिंधूरही चालू आहे आणि ही घटना तुम्हाला सगळ्यांना खऱ्या अर्थानं ताठ मानेनं जगायला लावणारी आहे। त्यासाठी मी इतकंच म्हणू इच्छितो, सिंदूर तो सिर्फ झांकी है, अभी मेहंदी और हल्दी बाकी है। महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा। चालू आहे। रुपाली संदीप नागे, सुनीता अजिनाथ जिंदाडे, मानवी अनिकेत अश्विनी, अशोक भगत, नीता योगेश राणे। कार्यकर्त्यांना विनंती या ठिकाणी करतोय की आपण सर्वांनी बसून घ्यावं। उपस्थित महाराष्ट्राची विनंती आपल्याला या ठिकाणी करतोय। शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते, प्रसिद्ध उद्योगपती आणि आदर्श माजी नगराध्यक्ष सन्माननीय जय महादेसाहेबांच्या जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण या ठिकाणी सर्वप्रथम या ठिकाणी स्वागत करूया। मुंबई भाजपचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि विशेषतः रायगड जिल्ह्याचे संपर्क मंत्री माननीय आशिषजी शेलार साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या सगळ्यांचे प्रेरणास्थान माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय खासदार धैर्यशीलजी, आमदार विक्रांतजी, पप्पू शेठ, पंडित शेठ, सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आणि ज्यांचा आज प्रमुख प्रवेश होतोय हे सन्माननीय जेम म्हात्रे साहेब, प्रीतम म्हात्रे साहेब आणि त्यांच्यासोबत आलेले सर्व शेतकरी पक्षातून भारतीय जनता पक्षामध्ये आलेले सर्व कार्यकर्त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। माझ्या स्वागताला जास्त महत्त्व आहे, कारण आम्ही दोघंच 3 महिन्यापूर्वी लढलो। मी तर जेम म्हात्रे साहेबांकडे 30 वर्षापासूनचा आमचा घरोबा आहे। शेठ हे 4 महिन्यापूर्वी केलं असतं, जो समाजाशी जोडलेला आहे। जेम म्हात्रेंसारखा एक कार्यकर्ता की ज्याने कधीही पक्षपंथ न आता राहणार नाही, पुढे राहणार नाही। आपलं जे पंचायत समिती लढायची आहे, जिंकायची, पालिका आणायची आहे, उरण महानगरपालिका आणायची आहे। पंडित शेठ आणि पप्पू शेठ आहेत। जिल्हा नामदार आशिषजी शेलार या ठिकाणी उपस्थित, माजी खासदार सन्माननीय रामशेठ ठाकूर साहेब, मंचावर उपस्थित असणारे खासदार धैर्यशील पाटीलजी, आमदार विक्रांत पाटीलजी, या आपल्या मतदारसंघाचे आमदार महेश बालदीजी, या नगरीचे माजी आदर्श नगराध्यक्ष सन्माननीय जय म्हात्रे साहेब यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर पक्षप्रवेश या ठिकाणी होत आहे। जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांच्या ठिकाणी स्वागत या ठिकाणी करूया। बोला भारत
राज्याचे विरोधी पक्षनेते सन्माननीय प्रीतमजी म्हात्रे साहेब यांचं देखील या ठिकाणी आपण स्वागत करत होता. टाळ्यांच्या गजरात आपण प्रीतमजी म्हात्रे यांचं देखील आपण स्वागत या ठिकाणी करूया. एक भव्य दिव्य स्वरूपाचा पुष्पहार घेऊन करताना जय म्हात्रे साहेब प्रीतम म्हात्रे साहेब यांच्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही या ठिकाणी स्वागत करतो. आपल्या सर्वांना अभिवादन करण्यासाठी जय म्हात्रे साहेब प्रीतम म्हात्रे या ठिकाणी आपल्या सर्वांना अभिवादन या ठिकाणी करत होता. टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं पुन्हा एकदा या ठिकाणी स्वागत करूया. त्यांच्या समेत शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस माजी नगरसेवक गणेश कडू यांचं देखील जाहीररित्या पक्ष वाढचे माजी सरपंच सन्माननीय पांडुमामा गरज यांचं देखील जाहीररित्या पक्षप्रवेश या ठिकाणी होत आहे. आणि दोघांचे पांडुमामा गरज आपलं देखील या ठिकाणी स्वागत. कामगार पक्षाचे आपले ज्येष्ठ नेते मंडळी आहेत त्यांचं आपल्या भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीररित्या पक्षप्रवेश या ठिकाणी होत आहे. तालुका सरचिटणीस सन्माननीय जितेंद्रजी म्हात्रे आपलं देखील या ठिकाणी स्वागत होत आहे. जितेंद्रजी म्हात्रे की एक मोठा पुष्पहार या ठिकाणी आपणास देऊन भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीररित्या पक्षप्रवेश या ठिकाणी होत आहे. जे प्रमुख पदाधिकारी आहेत त्यांना विनंती या ठिकाणी करतोय की आपण मंचावरती उपस्थित राहावं. ज्यांची नावं घेतल्यात त्या पद्धतीने विनंती या ठिकाणी करतोय. तालुका शेतकरी कामगार चिटणीस आणि माजी सरपंच रामेश्वर आंगरे आपलं देखील या ठिकाणी जाहीररित्या सरपंच म्हात्रे साहेबांचे समर्थक आणि सन्माननीय एल पाटील सर आपलं देखील या ठिकाणी जाहीररित्या पक्षप्रवेश होत आहे. उषा अजित आठवडे खासदार माजी ग्रामपंचायत सदस्य यांचं देखील या ठिकाणी स्वागत. ज्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची नावं या ठिकाणी घेतो सरपंच अश्विनी उपस्थित सर्व ते ऐकून घ्यायचंय, मनोगत ऐकायचंय आणि त्यानंतर पक्षप्रवेश सोहळा प्रवेशासाठी आलेल्या प्रत्येक माणसाचं स्वागत झाल्याशिवाय मंचावरून कोणी जाणार नाही. धन्यवाद. माजी आमदार सन्माननीय सुरेशजी लाड साहेबांच्या ठिकाणी आगमन झालेले सन्माननीय वामनजी दांडे साहेब